अभिजित बिचुकले म्हटलं की सर्वांच्या समोर या ठिकाणी एक वेगळी प्रतिमा येते। डोळ्यावर गॉगल, पाठीमागे केस, तसंच एक वेगळं रूप समोर येतं। मात्र आता हेच अभिजित बिचुकले डॉक्टर झालेत। नामांकित लोकांना डॉक्टरेट दिली तशी मलाही दिली आहे, अशी प्रतिक्रिया यावर बिचुकलेंनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे। दरम्यान आगामी निवडणुकीमध्ये लढण्याची तयारी देखील बिचुकलेंनी दाखवली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। अभिजित बिचुकले यांची महाराष्ट्राला ओळख काही नवीन नाहीये। गायक, कलाकार आणि राजकारणी। मात्र आता त्यानंतरही त्यांची पुढची ओळख येते, त्यांना डॉक्टरेट मिळाली। त्यांना डॉक्टरेट कुठल्या ह्याची मिळाली, कशा प्रकारे मिळाली, आपण ते त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत अभिजित बिचुकले आहेत। आनंदाचा क्षण आहे की लोक, युनिव्हर्सिटी, विद्यापीठ तुमची दखल घ्यायला लागले आणि हे तुमच्या कर्मामुळे होतं। कर्म माझं चांगलं आहे की मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी जाऊन तिथं ठसा उमटवला आणि सातारा जिल्ह्याची म्हणा संपूर्ण मी आयडेंटिटी बनलो। सातारा जिल्हा महाराष्ट्र हा जगाच्या मॅपवरती नेण्यामध्ये माझंही योगदान आहे। आणि मग या युनिव्हर्सिटीनं माझ्याशी संपर्क साधला। ते काही लोकांना, विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते आणि त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ती डॉक्टरेट दिलेली। आपण पुढच्या आठवड्यामध्ये वीकेंडला सरळ अगदी भूमिका बजावणार आणि कुठून लढणार। आणि मी एकदा लढतो म्हटल्यानंतर मी काही झालं तरी माघार घेत नाही, लोकांना माहिती आहे। कारण माझ्याकडे एकच माझी संपत्ती आहे, माझं नाव आहे आणि माझं कर्म आहे। अभिजित बिचुकले लोकसभा लढवणार 1,00,000% का नाही लढवणार? माझ्या इतक्या लोकसभा कुणीही लढलेलं नाही। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।